आज बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रचार सभेसाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या मतदारसंघामध्ये आर्णी केडापूर मतदारसंघामध्ये रामकृष्ण कोडापे हे या ठिकाणी कॅन्डिडेट ठरवण्यात आलेले आहेत। या कॅन्डिडेटच्या प्रचाराकरता म्हणून मी या ठिकाणी खास करून आलेलो आहे। या निमित्तानं मी काही महत्त्वपूर्ण बाबी आपल्या समोर मांडण्याचा मुद्दे काही आपल्या समोर मांडण्याचे ठरवलेले आहेत। सर्वात प्रथम महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की या देशामध्ये ज्या समाजाला आम्ही बहुजन समाज असं म्हणतो, तो समाज कोणता समाज आहे? तर अनुसूचित जातीचे लोक, जनजातीचे लोक, ओबीसीचे लोक आणि यामधून धर्मपरिवर्तित मुस्लिम, सीख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन, लिंगायत हे सर्व मिळून या देशामध्ये 85% लोक आहेत। आणि या 85% लोकाची राष्ट्रीय स्तरावर एकही पार्टी अस्तित्वात नाही। या देशामध्ये ज्यांची संख्या 3.5% आहे, म्हणजे ब्राह्मणांची संख्या या देशामध्ये 3.5% आहे। महाराष्ट्रामध्ये ते 1.5 किंवा 2% आहे, पण संपूर्ण देशामध्ये ब्राह्मणांची संख्या 3.5% आहे। मी देशाचा आकडा तुम्हाला याकरता सांगतो कारण बहुजन मुक्ती पार्टी ही काही केवळ महाराष्ट्रासाठी बनवण्यात आलेली पार्टी नाही आहे। या पार्टीच्या शाखा 32 राज्यातील 625 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। 769 जिल्हे आहेत संपूर्ण भारतामध्ये। या 769 जिल्ह्यापैकी जे 36 राज्य आहेत त्यापैकी 32 राज्यामध्ये 625 जिल्ह्यामध्ये या पक्षाच्या शाखा कार्यरत आहेत। म्हणजे याचा अर्थ असा की या देशामध्ये एक पार्टी, भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी पार्टी आहे, जिचं आज केंद्रामध्ये सरकार आहे। दुसरी पार्टी आहे राष्ट्रीय काँग्रेस। ही राष्ट्रीय काँग्रेस सुद्धा ब्राह्मणांचीच पार्टी आहे, जशी बीजेपी आहे। बीजेपीची स्थापना आरएसएसच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आरएसएसची स्थापना हेगडेवार आणि गोळवलकर नावाच्या ब्राह्मणांनी केली आणि त्यांच्याच माध्यमातून भारतीय जनता पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे। भारतीय जनता पक्ष स्थापन करण्याच्या अगोदर आरएसएसनी जनसंघ नावाचं संघटन 1952च्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्थापन केलं होतं। त्या संघटनेचं नाव बदलवून आज भारतीय जनता पार्टी असं नाव ठरवण्यात आलेलं आहे 1984 ला।
अटल बिहारी वाजपेयीच्या माध्यमातून। तेव्हा मला जो मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की या देशामध्ये आम्ही 85% लोक आहोत आणि ज्या ब्राह्मणांची संख्या 3.5% आहे, त्या 3.5% ब्राह्मणांचे 2 पक्ष आहेत। भारतीय जनता पक्ष हा ब्राह्मणांचा पक्ष आहे। ब्राह्मण हे इंग्रजांप्रमाणेच विदेशी लोक आहेत। गांधीजींनी, नेहरूंनी इंग्रजांच्या विरोधामध्ये आंदोलन चालवलं। कशासाठी? विदेशी आहेत, त्यांना भारतावर राज्य करण्याचा अधिकार नाही, असं गांधीजींचं आणि नेहरूजींचं म्हणणं होतं। बरोबर आहे, विदेशी लोकांना भारतावर राज्य करण्याचा अधिकार देता येऊ शकत नाही। त्यासाठी गांधीजींनी आणि नेहरूंनी आंदोलन चालवून इंग्रजांना 15 ऑगस्ट 47ला घालवून दिलं। ते इंग्रज इंग्लंडला निघून गेलेत। ज्या ब्राह्मणांनी इंग्रजांना भारतामधून घालवून दिलं ते ब्राह्मण सुद्धा युरेशिया नावाच्या देशातून भारतात आलेले आहेत, असं डीएनएच्या वैज्ञानिक संशोधनानुसार सिद्ध झालेलं आहे। हे मी म्हणत नसून डीएनएच्या विज्ञानानुसार सिद्ध झालेलं आहे। मग जर इंग्रजांना भारतावर राज्य करण्याचा अधिकार ते विदेशी आहेत म्हणून नाकारण्यात आला असेल आणि त्यांना भारतातून घालवण्यात आलेलं असेल विदेशी म्हणून, त्याच सिद्धांतानुसार ब्राह्मणांना सुद्धा भारतावर राज्य करण्याचा अधिकार नाही। जो सिद्धांत इंग्रजांसाठी लागू होतो तोच सिद्धांत विदेशी असणाऱ्या ब्राह्मणांसाठी सुद्धा लागू होतो। पण आज काय परिस्थिती आहे? कालपर्यंत केंद्रामध्ये ज्या ब्राह्मणांनी 1885ला काँग्रेस नावाचं संघटन स्थापित केलं होतं, त्या काँग्रेसचं कालपर्यंत बीजेपीचं दिल्लीमध्ये राज्य येईपर्यंत काँग्रेसचं राज्य होतं, म्हणजे विदेशी ब्राह्मणांचं राज्य होतं। आणि ते विदेशी ब्राह्मणांचं राज्य जाऊन विदेशी ब्राह्मणांचं राज्य बीजेपीच्या माध्यमातून आणण्यात आलं। म्हणजे पक्ष जरी बदलला असला तरी राज्यकर्ता वर्ग बदललेला नाही। पक्ष बदलला, काँग्रेसच्या ऐवजी बीजेपीचं सरकार आलं, पण राज्यकर्ता पक्ष जरी बदलला असला तरी राज्यकर्ता असणारा जो वर्ग आहे ब्राह्मण तो कायमच आहे। तेव्हा आम्ही हा जो पक्ष उभा केलेला आहे, ही जी चळवळ उभी केलेली आहे, ही कुठल्याच प्रकारच्या विदेशी असणाऱ्या लोकांना भारतावर राज्य करण्याचा अधिकार नाही, या सिद्धांताच्या आधारावर आम्ही ही मांडणं मांडत आहोत। तेव्हा त्यासाठी निवडणुका सुद्धा लढवल्या जात आहेत, पण मुख्यतः यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभं करण्याचा आमचा मानस आहे। जसं गांधीजींनी आणि नेहरूजींनी इंग्रजांना पळवून लावण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून जन आंदोलन उभं करण्यात आलं होतं, तशाच प्रकारचं जन आंदोलन उभं करण्यासाठी आम्ही या देशामध्ये प्रयत्न करत आहोत। निवडणुका हा त्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी लढवल्या जात आहेत, हा त्याचा मुख्य मुद्दा आहे। आणि म्हणूनच
त्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। जर तुम्ही या पक्षाच्या माध्यमातून उभं ठेवण्यात आलेले रामकृष्ण कोडापे जे आदिवासी समाजाचे आहेत, त्यांना जर तुम्ही मतदान केलं, जितक्या प्रमाणामध्ये मतदान केलं तेवढ्या प्रमाणामध्ये असं मानण्यात येईल की आम्ही या देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या विदेशी असणाऱ्या लोकांचं राज्य मान्य करायला तयार नाही आहोत। म्हणजे तुम्हाला जर समजा ही गोष्ट मान्य आहे तर तुम्ही अशा प्रकारच्या विचाराला मानता म्हणून मतदान केलं पाहिजे। हा शांततापूर्ण आंदोलन करण्याचा मार्ग आहे। त्यासाठी कुठल्याही प्रकारची हिंसा करत नसून शांततेनं आपण हे करत आहोत। आता तुम्ही समजा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेलात तर तुम्ही मतदान करत असताना काय करता? एक मुद्दा समजावून सांगण्यासाठी सांगतोय तुम्हाला। मतदान करत असताना तुम्ही बटन दाबताय, मग बटन दाबत असताना शरीराची पूर्ण ताकद अशी एकदम अशी एवढी अशी ताकद लावता का? नाही लावत। काय करता? असं झालं, ताकद लावता काय? नाही। जर आपण मतदान करत असताना फार मोठी ताकद न लावता बटन दाबतो म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शक्तीचा, बळाचा, हिंसेचा वापर आपण करत नाही आहोत। शांतीपूर्ण पद्धतीनं आपण बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आणि हा संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार तुम्ही लोकांनी जे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे ते खरेदी केलं पाहिजे। हिंदी आणि इंग्रजी दोन भाषेमध्ये एकत्रित संविधान मिळते। ते हिंदी इंग्रजीमध्ये मिळते, हिंदी बरोबर मराठी मिळते, इंग्रजी मराठी मिळते, असं भारतातल्या 18-20 भाषामध्ये मिळते। तुम्हाला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये ते संविधान घेतलं पाहिजे, ते संविधान आपल्या घरी ठेवलं पाहिजे, ते संविधान आपण वाचलं पाहिजे आणि त्या संविधानामध्ये जे अधिकार आपल्याला बहाल करण्यात आलेले आहेत ते संविधान आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्याला अधिकार मिळणार नसून ते अधिकार तेव्हा मिळतील जेव्हा आपण ते अधिकार मिळवण्यासाठी संघटित शक्तीचा निर्माण करू। कुठल्याही देशाचं संविधान तुमच्या घरी येऊन अधिकार कोणाला बहाल करत नाही। एखाद्या तरुण माणसाला जर नोकरी मिळवायची असेल तर त्याला शाळेमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागते, त्याला मॅट्रिक पास करावं लागते, त्याला 12वी पास करावी लागते, त्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्यासाठी ग्रॅज्युएट पास करावं लागते, त्यासाठी परीक्षा द्यावी लागते, त्यासाठी कॉम्पिटेटिव्ह परीक्षा पास करून एवढं सर्व मेहनत केल्यानंतर आपल्याला ती नोकरी मिळवता येते। म्हणजे आपोआप मिळत नाही, प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो, तेव्हा तो अधिकार मिळतो, आपोआप मिळत नाही। तशाच प्रकारे भारतीय संविधानानुसार तुम्हा सर्व लोकांना मतदानाचा मताधिकार देण्यात आलेला आहे। मताधिकार देण्यात आलेला आहे। हा मताधिकार वापरल्याने तुम्ही तुमचा राज्यकर्ता वर्ग निवडू शकता। पूर्वी काय होतं? पूर्वी राजाशाही होती। मग राजाच्या घरामध्ये त्याचा मुलगा जन्माला यायचा आणि तो वयस्क झाल्यानंतर तो राजा बनायचा। राजा मेल्यानंतर त्याच्याच घरातला त्याचाच मुलगा राजा होत असायचा। ही राजेशाही होती, म्हणजे परंपरेनं घराणेशाही होती।
ही बदलवून लोकशाही अस्तित्वात आलेली आहे. लोकशाही म्हणजे काय तर तुमच्या पसंतीचे उमेदवार निवडून दिल्यानंतर जर त्या पक्षाला बहुमत मिळालं तर त्याचा मुख्यमंत्री आणि त्याचाच प्रधानमंत्री निवडता येतो जनतेला. उदाहरण 543 मतदारसंघ लोकसभेचे आहेत. 272 जागेवर जर तुमचे खासदार निवडून आणलेत तर तुमचा प्रधानमंत्री तुम्हालाच निवडता येतो. महाराष्ट्रामध्ये 288 आमदार निवडून जातात. त्या 288 पैकी 145 आमदार जर तुमच्या पक्षाचे निवडून गेलेत तुमचा मुख्यमंत्री तुम्हाला निवडता येतो. म्हणजे याचा अर्थ असा प्रधानमंत्री तुम्हाला निवडता येतो, मुख्यमंत्री तुम्हाला निवडता येतो. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल अरे आमच्या हातामध्ये काय आहे. तुमच्याच हातामध्ये मतदानाचा अधिकार आहे. तुम्हालाच मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आहे. तुम्हालाच प्रधानमंत्री निवडण्याचा अधिकार आहे. ही गोष्ट आज 74-75 वर्ष झालीत संविधान लागू होऊन 26 जानेवारी 1950. अजूनही आमच्या SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना ही साधी गोष्ट कळलेली नाही आहे. आमच्या लोकांना यावर विश्वास नाही आहे की प्रधानमंत्री निवडण्याचा आम्हाला अधिकार आहे. तीच बात तुम्हाला सांगून राहिलो. यावर आमच्या लोकांचा विश्वास नाही की आम्ही प्रधानमंत्री निवडतो, आम्ही मुख्यमंत्री निवडतो. याच्यावर आमच्या शिकलेल्या लोकांचा सुद्धा विश्वास नाही. अशिक्षित असणाऱ्या लोकांचा तर विश्वासच नाही. जेव्हा मतदान करण्याचा मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा मोका आला, बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना आपल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी फार मोठी मागणी लावून धरली होती. त्यावेळेस इंग्रजांनी असं म्हटलं की आम्ही संपत्ती असणाऱ्या माणसांना मतदानाचा अधिकार द्यायला तयार आहोत. आम्ही टॅक्स पेयर म्हणजे जो माणूस टॅक्स देतो त्याला मतदानाचा अधिकार द्यायला तयार आहोत. आम्ही शिकलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार द्यायला तयार आहोत. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आमच्या जवळ संपत्ती नाही, आमचे लोक शिकलेले नाहीत, आमचे लोक दररोज कमाई करतात, संध्याकाळी खातात, पोटभर खाण्यासाठी सुद्धा आमच्या लोकांजवळ पैसा नाही आहे. तेव्हा आमचे लोक टॅक्स देऊ शकत नाहीत. त्या तीनही कसोट्यांवर आम्हाला मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या ह्या ज्या कसोट्या आहेत या कसोट्या मला मंजूर नाही आहेत. यावरून आम्हाला तर मतदानाचा अधिकारच मिळणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की या तुमच्या कसोट्या ज्या आहेत अरे या कसोट्यामुळे आमच्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाहीत. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांनी विचारलं अरे मग कुठला आधार आहे, मतदान देण्याचा कुठला आधार आहे? आम्हाला तर काही आधार दिसून राहिला नाही, तुम्ही सांगा काय आधार आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सांगितलं एक आधार आहे. काय आधार आहे? आमचे लोक जन्माला येतात आणि मग ते 21 वर्षाचं होतात, त्यांना तुम्ही प्रौढ म्हणून मान्यता द्या. जगामध्ये
बाबासाहेब आंबेडकरांनी आश्चर्यकारक मुद्दा मांडला की आमच्या घरामध्ये मुलं जन्माला येतात, ते 21 वर्ष वयाची होतात, तेव्हा त्यांना तुम्ही प्रौढ माना, एडल्ट माना. इंग्रजीमध्ये त्यांनी म्हटलं एडल्ट माना, प्रौढ माना. आणि ते प्रौढ झालेले आहेत, ते प्रौढ झाले तर आमच्या देशामध्ये गावागावामध्ये त्यांचे लग्न लावून दिले जातात. त्या 21 वर्ष वयावरील तरुणांना आणि महिलांना मुलं होतात. अरे जे लोक मुलं जन्माला घालू शकतात त्यांना तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही. मुलं जन्माला घालणं हे जास्त मोठं काम आहे, मतदान करणे छोटं काम आहे. तेव्हा या प्रौढ लोकांना तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. आमच्या लोकांना माहितच नाही की हे तुमच्यासाठी मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी काय लढाई लढली, कुठलं डोकं लढवलं. इंग्रजांनी काही बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट मान्य केली नाही. पण 26 जानेवारी 1950 जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनाच घटना लिहिण्याचा अधिकार मिळाला, तेव्हा सर्व स्त्री आणि पुरुष 21 वर्ष वयावरील प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आणि त्याला नाव ठेवण्यात आलं एडल्ट फ्रँचाईज, प्रौढ मताधिकार. इंग्रजीमध्ये एडल्ट फ्रँचाईज आणि मराठीमध्ये प्रौढ मताधिकार. तेव्हा भारतामध्ये प्रौढ मताधिकार लागू करण्यात आला आणि आमच्या लोकांना मताधिकार बहाल करण्यात आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर त्या दिवशी भयंकर खुश होते आणि ते जेव्हा फार आनंदी असताना बाहेर आले तेव्हा काही संसद सदस्यांनी त्यांना विचारलं की आंबेडकर, आज तुम्ही फार आनंदामध्ये आहात, फार खुश आहात, काय कारण आहे? इतक्या आनंदामध्ये आम्ही पूर्वी तुम्हाला कधी बघितलं नाही. ते म्हटले, आज मी माझ्या समाजाला राज्यकर्ता बनवण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. हा माझा पहिला टप्पा आहे राज्यकर्ता बनण्यासाठीचा. कारण जर माझ्या समाजाला मताधिकार मिळाला तर आता दुसराच मार्ग, फक्त दुसराच टप्पा शिल्लक आहे की माझ्या समाजाच्या लोकांनी फक्त या अधिकाराचा आपल्या समर्थनामध्ये उपयोग आणि प्रयोग करायचा आहे, तर ते राज्यकर्ते होऊ शकतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवू शकतात आणि देशाचे प्रधानमंत्री बनवू शकतात. मतदानाच्या अधिकाराच्या बळावर हे शक्य आहे. हे तुम्हाला माहीत नसेल म्हणून तुम्हाला सांगून राहिलो की हा मताधिकार राज्यकर्ता बनवण्यासाठीचा घटनात्मक अधिकार आहे. हे आमच्या लोकांना माहीत नाही आहे. आम्ही फक्त त्याला मताधिकार म्हणतो आणि बरेचसे लोक आपला मताधिकार विकून टाकतात 1000-500 रुपयाला. आणि जे लोक खरेदी करतात ते मताचा अधिकार विकणे अपराध आहे. हे बाबासाहेबांनी दुसरा एक कायदा बनवला, मताचा अधिकार विकणे. हे त्यांना माहित होतं, बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं आमचे लोक गरीब आहेत. सकाळपासून संध्याकाळ प्रयत्न कष्ट करतात आणि संध्याकाळी ते आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करतात. त्यांच्याजवळ जास्त पैसे नाहीत. त्यांची मतं खरेदी करणारे लोक या देशात आहेत. ते खरेदी करू शकतात आणि आमचे गरीब लोक मतं विकू शकतात. असं होऊ शकते म्हणून कायदा केला. मतं विकणे कायदेशीर अपराध आहे, मतं खरेदी करणे सुद्धा कायदेशीर अपराध आहे. दोन्हीही अपराध आहे. पण या देशामध्ये मतं विकली जात आहेत, मतं खरेदी केली जात आहेत. या दोन्ही गोष्टी होतात. कांशीरामजी असं म्हणायचे, जे लोक आपले मतं विकतात
ते आपल्या आई बहिणीवर बलात्कार करण्याचा अधिकार शत्रूंना देतात. कांशीरामजी असं म्हणायचे की जे लोक आपला मताधिकार विकतात, आपल्या शत्रूला विकतात, तो शत्रू निवडून आल्यानंतर ताकदवर होतो, शक्तिशाली होतो आणि मग तो आमच्या आई बहिणीवर बलात्कार करतो. त्यासाठी आपल्याला आपला मताधिकार विकायला नको. उलट आपल्या लोकांना निवडून आणण्यासाठी त्या मताधिकाराचा उपयोग केला पाहिजे. काही लोक असं म्हणतात आमच्या मधलेच, अरे तो तुमचा कांबळे जो आहे तो निवडून येणार नाहीये, मग त्या निवडून न येणाऱ्या कांबळेला मतदान दिल्याने मत वाया जातात. अरे काय नालायकी आहे हो, त्याला या नालायकीची काही मर्यादा असली पाहिजे की नाही. मत कधीही वाया जात नाहीत. तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये मत टाकता त्यामध्ये काय फक्त जिंकणाऱ्यालाच मत टाकता का? दुसऱ्या नंबरवर सुद्धा कॅन्डिडेट येतो, तिसऱ्या नंबरवर सुद्धा कॅन्डिडेट येतो, चौथ्या नंबरवर सुद्धा कॅन्डिडेट येतो आणि सर्वच कॅन्डिडेटची मतं मोजली जातात. म्हणजे मोजली जातात याचा अर्थ काय? सर्वच मताला किंमत आहे. तुम्ही जिंकणाऱ्या व्यक्तीला मतदान दिलं तरी त्याची किंमत आहे. हारलेल्या कॅन्डिडेटला जर तुमचं मत तुम्ही दिलं तरी त्या मतदाराला किंमत आहे. जर समजा तुम्ही जिंकणाऱ्याला मतदान दिलं आणि जिंकल्यानंतर त्याच्या घरी गेलात, हे समजावून सांगण्यासाठी सांगतोय तुम्हाला, गेलात आणि त्यांना तुम्ही म्हटलंय साहेब तुम्ही जे आमदार झालात ना मी पण तुम्हाला मतदान दिलंय. मग तो काय म्हणतो? तो जिंकलेला नाही, मी निवडूनच येणार होतो. तुम्ही एक मतदान दिलं ते थोडंसं जास्तच पडलं असेल तुमचं, पण नाही दिलं असतं तरी मी निवडूनच येणार होतो. मारलं ना खेटर, तुमच्या तोंडावर मारलं ना खेटर. तुम्ही जर मतदान मला दिलं नसतं तरी मग निवडूनच येणार होतो. म्हणजे तुमच्या त्या निवडून येणाऱ्या माणसाला मतदान देणे म्हणजे तुमचं मत तर गेलंच गेलं आणि त्याचं खेटर तुमच्या थोबाडावर पडलं, त्याला डबल नुकसान झालंय. बरं, तुम्ही दुसऱ्या माणसाला जो हारला त्याला मतदान दिलं किंवा तिसऱ्या माणसाला जो तिसऱ्या नंबरवर आला त्याला मतदान दिलं आणि त्याला मतदान दिल्यानंतर त्याला तुम्ही टेलिफोन केलाय, कांबळे साहेब हे पोलीस चौकीमध्ये माझं जरा अडचण आहे, पोलीस चौकीमध्ये पोलीस इन्स्पेक्टर काही ऐकत नाही, माझं बरोबर असताना सुद्धा ऐकत नाही. आता ही गोष्ट बरोबर आहे, पोलीस इन्स्पेक्टर किंवा चौकीमध्ये आमच्या माणसाचं कोणीच ऐकत नाही, कोणी कुत्रच विचारत नाही, पोलीस कशाला विचारणार आहे? अरे जेव्हा आपल्याला कुत्रे विचारत नाही तर पोलीसवाले कशाला विचारतील? तुम्ही म्हणाले हे काय आम्हाला समजलं नाही. कधी कधी कुत्रे झोपलेले असतात, मग त्याच्या जवळून तुम्ही गेलात तर ते डोळे लावून असतात असे कुत्रे, मग ते बघतात, असं बघल्यानंतर बघितलं कांबळे आहेत, पुन्हा लावून घेतात. का? अरे चायला ते कांबळे आहे. म्हणजे ते कुत्र सुद्धा तुम्हाला विचारत नाही. तुम्हाला थोडंसं वाईट वाटत असेल, परंतु वाईट वाटल्यानंतर तुम्ही हसून राहिल्यानंतर मलाही मोठं असं येते. तेव्हा कुत्रे सुद्धा ज्या लोकांना विचारत नाहीत तेव्हा त्यांना पोलीसवाले कशाला विचारतील? पोलीसवाले ताकद असणाऱ्या माणसाला विचारतात, कोणालाही विचारत नाहीत. पण मग तुम्ही तुमच्या तिसऱ्या नंबरवर आल्या माणसाला मतदान केलंय, म्हणजे ज्याला मतदान केलं तो तिसऱ्या नंबरवर आला, मग तो टेलिफोन करतो. त्याला तुम्ही म्हटलं की जरा इन्स्पेक्टर साहेबांना टेलिफोन करा, जरा माझं असं असं काम आहे, मग तो तिसऱ्या नंबरवर आलेला माणूस, हारलेला माणूस टेलिफोन करतोय.
इन्स्पेक्टर साहेब. मग इन्स्पेक्टर काय म्हणतो? कोण? कांबळे बोलतोय. कोण रे कांबळे? हे कोण कांबळे? ते विधानसभेला मी उभा होतो ना, 3ऱ्या नंबरची मतं पडली. सर तुमचा आवाज बरोबर त्या माईकवर आजकाल काय होते सर, मोबाईलच्या माईकवर आवाज बदलते सर, त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की तुमचा आवाज बदलल्यासारखा आला, त्यामुळे तुम्ही कांबळे सरच आहात असं मला बरोबर ऐकायला आलं नाही. पण आता तुमचं नाव ऐकल्यानंतर लक्षात आलं की तुम्हीच आहात कांबळे. सांगा सर, आता तुम्ही जे म्हणता ना ते सांगा. तुम्ही सांगा, काय जे असेल ते काम मी करतो. त्याला 3ऱ्या नंबरची मतं पडल्यामुळे तो ऐकतो. बरं लक्षात घे, तुम्हाला जे मी महत्व समजून सांगून राहिलो, तुम्हाला काय वाटते? विजयी होणाऱ्या माणसाला दिलं, पण तो काही तुम्हाला विचारत नाही. तेव्हा तुमच्या पाठीमागे संकटामध्ये जो उभा राहू शकेल, अरे तो तुमचा प्रतिनिधी. तो निवडून आला पाहिजे, तो निवडून आला नाही तरी चालेल, पण तो तुमच्या संकटामध्ये उभा राहतो की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून तुमच्या संकटामध्ये जो उभा राहतो त्या उभं राहणाऱ्या माणसाला तुम्ही मतदान दिलं पाहिजे. आणि त्याला मतदान दिलं तर तो तुमच्या संकटामध्ये उभा राहील. ही खबरदारी आपण घेतली पाहिजे. याला जागृतीचं लक्षण म्हणतात. या पद्धतीनं आपल्या मतांचा आपण विचार केला पाहिजे. अरे त्याला 15,000 20,000 मतं पडली, ती तुमची खरी ताकद राहील. जो माणूस निवडून आला तो तुमचं ऐकणार नाही. ज्याला 15-20 हजार मतं पडली 3ऱ्या नंबरची 2ऱ्या नंबरची, तो तुमचं काम करण्यासाठी तुमच्या बाजूने उभा राहील. बँकेमध्ये काम असू शकते, तहसील ऑफिसमध्ये काम असू शकते, ते काम ताकद असणाऱ्या लोकांच्या माध्यमातूनच केले जाऊ शकतात. ज्यांचं वजन पारड्यामध्ये टाकल्यानंतर पारडं झुकते, त्यांचं देशात ऐकलं जाते. हे लक्षात ठेवा. म्हणून आपलं वजन वाढवलं पाहिजे. कमीत कमी आपला कॅन्डिडेट जरी निवडून आला नाही तरी आपलं वजन वाढलं पाहिजे. आणि निवडून येण्याचा एक पद्धत आहे. पहिल्यांदा निवडणूक माणूस हारतो, दुसऱ्यांदा तो 2ऱ्या नंबरवर येतो, 3ऱ्या किंवा 4थ्या वेळेला तो 1ल्या नंबरवर येतो. निवडून एका झटक्यामध्ये पहिल्यांदा येत नाही. निवडणूक जिंकण्याची काही पद्धत आहे. तेव्हा तुम्हाला सातत्यानं ती लढाई कायम ठेवायची असते. तेव्हा ती लढाई कायम ठेवणे फार महत्वाचं आहे. तुम्ही जर बीजेपीला निवडून दिलं तर ते 2000 वर्षाचे तुमचे शत्रू. जर तुम्ही त्या काँग्रेसला निवडून दिलं 2000 वर्षाचे शत्रू. मग त्या शत्रूला जर तुम्ही निवडून देत असाल, अरे ते अगोदरच तुमच्या डोक्यावर बसलेले आहेत. तुम्ही पुन्हा तुमचा मतदानाचा अधिकार देऊन आणखी त्यांना तुम्ही तुमच्या डोक्यावर बसवणार. याला काही शहाणपणा म्हणता येणार नाही, याला काही सोदणेपणा म्हणता येणार नाही. तेव्हा ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. घटनेने आपल्याला अधिकार बहाल करण्यात आले, पण ते व्यवहारामध्ये लागू नाहीत. का? भारतीय घटनेने ब्रॅह्मनिकल सोशल ऑर्डरच्या विरोधामध्ये घटना तयार केलेली आहे. ती घटना ब्राह्मणांच्याच पक्षांना जर सत्ता दिली तर ती घटना लागू कसे करतील? म्हणून बीजेपीचे लोक ती घटना लागू करत नाहीत, काँग्रेसचे लोक ती घटना लागू करत नाहीत. कारण बीजेपी ब्राह्मणांचा पक्ष, काँग्रेस ब्राह्मणांचा पक्ष. ब्राह्मण ज्या सोशल ऑर्डरला मानतात त्या सोशल ऑर्डरला या संविधानाने मान्यता दिलेली नाही. वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, अस्पृश्यता, आदिवासींचं सेग्रिगेशन, महिलांची गुलामी आणि शूद्रत्व ओबीसीच्या लोकांवर थोपवण्यात आलेलं आहे. ही जी काही ब्रॅह्मनिकल सोशल ऑर्डर आहे, ही सोशल ऑर्डर 2000 वर्ष ब्राह्मणांनी लागू केलेली आहे.
भारतीय घटनेने ती नाकारलेली आहे. पण जर तुम्ही त्याच लोकांना सत्ता दिली तर अप्रत्यक्षरित्या तीच व्यवस्था ते लागू करतील. आणि लागू केली कशी? तुम्ही कशी लागू केली? ते कशी लागू करू शकतात? काँग्रेस गेली की बीजेपी येते, आणि बीजेपी गेली तर काँग्रेस येते. बीजेपी म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण गेला की दुसरा काँग्रेसचा ब्राह्मण येतो. आता बीजेपीचा ब्राह्मण बसलेला आहे डोक्यावर. तुम्ही म्हणाल तर मोदी ओबीसी आहे. ओ पण मोदी ओबीसी आहे, त्या ओबीसीला ब्राह्मणांनी प्रधानमंत्री पदाचा कॅन्डिडेट बनवलं. ओबीसी असताना या देशामध्ये तो प्रधानमंत्री झाला, ओबीसीला मोजून राहिला का? अरे ओबीसीचाच प्रधानमंत्री, ओबीसीच्याच प्रधानमंत्र्याच्या हातामध्ये सत्ता, आणि तरीही तो ओबीसीला मोजून नाही राहिला. याचा काय अर्थ? मोदी नामधारी आहे, मोदी नामधारी आहे, कामधारी नाही आहे. अरे तो बामण आम्हाला मोजायला तयार नाही, आणि आमच्या ओबीसीचा माणूस प्रधानमंत्री झाला, तो सुद्धा मोजायला तयार नाही. याचा अर्थ ब्राह्मणांनी त्या मोदीला प्रधानमंत्री नॉमिनेट केलेला आहे. याचा अर्थ मोदी हा ब्राह्मणाचा ठेवलेला प्रधानमंत्री आहे. ठेवलेला प्रधानमंत्री समजते का? जास्त विस्तारामध्ये सांगणं बाया माणसं असल्यामुळे मला जरा बरं वाटत नाही तो शब्द प्रयोग करणं. एडल्ट इंग्रजीमध्ये त्यांनी म्हटलं वापरू शकत नाही, माहीत मिळून सर्वच गोष्टी बोलता येत नाही. पण मोदी हा ब्राह्मणाचा ठेवलेला प्रधानमंत्री आहे. आणि 10 वर्षापासून बोलून राहिलो, एकदाही FIR केला नाही. वामन मेश्राम FIR करायला पाहिजे होता, का केला नाही? मी काय खोटं बोलूनच नाही राहिलो. खोटं बोललं तो अपराध होते. मोदी हा ब्राह्मणांनी ठेवलेला प्रधानमंत्री आहे, म्हणून निर्णय घेण्याचा अधिकार मोदी जवळ नसून ज्या ब्राह्मणांनी मोदीला ठेवलं त्या ब्राह्मणांकडेच अधिकार आहे. म्हणून ते ब्राह्मण ओबीसीच्या लोकांना मोजायला तयार नाहीत. म्हणून मोदीला काय वाटते? मी मोजलं तर ते ब्राह्मण नाराज होणार, ब्राह्मणाला नाराज केलं की मला पुन्हा हटवून टाकतील. नामधारी का असेना, परंतु आपण राहिलं पाहिजे. मोदी नामधारी म्हणूनच त्याच्यातच आनंद आहे. स्लेव्स एंजॉइंग स्लेवरी, स्लेव्स एंजॉइंग स्लेवरी. गुलाम क्या करता है? गुलामी में आनंद मनाता है. आपले बरेचसे लोक भजन गात राहतात ना. भजन माहिती आहेत मला, मी खेड्यातलाच माणूस आहे, त्यामुळे खेड्यामध्ये भजन म्हणत राहतात. मग भजन म्हणत असताना ते टाळ वाजवत राहतात. मग एक वेळ असा येतो ते फार वेगावेगानं टाळ वाजवत, फार त्याला खुश होते गुलामीमध्ये. मग अशी गुलामी जी आपले लोक गुलामीमध्ये आनंद मानत राहतात. मग गुलामीमध्ये आनंद मानणारे जे लोक आहेत, एक तर गुलामीत आहेत आणि गुलामीमध्ये आनंद मानतात. दुसरी गोष्ट आहे जे परफेक्ट स्लेव्ह. परफेक्ट स्लेव्ह म्हणजे काय? गुलामीत आनंद मानणे. तेव्हा आपण लोक गुलामीमध्ये आनंद मानायचा नाकारायचा असेल तर ही व्यवस्था आपण बदलवली पाहिजे. आणि व्यवस्था बदलवण्याचा मतदानाचा अधिकार आपल्याजवळ आहे. आपण काय समजतो? अरे मतदान आहे, मतदान म्हणजे दान करायचं आहे. दान करायचं नाही रे, दान करायचं नाहीये. पण आपल्या लोकांना काय वाटते? अरे दान करायचं आहे. दान करणारा माणूस मोठा धार्मिक मानला जातो, मोठा चांगला मानला जातो. पण काही दान थोडीच करायचं असते. दान आपले अधिकार करायचे नसतात. तेव्हा ह्या अधिकाराचा उपयोग राज्यकर्ता बनवण्यासाठी तुम्हाला तो अधिकार आमच्या महापुरुषांनी बहाल केलेला आहे. ही बाब तुम्ही लक्षात घ्या आणि त्यासाठी या अधिकाराचा उपयोग करा, तर तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येईल. अरे यालाच तर लोकशाही म्हणतात. तुमच्या उद्धाराचा अधिकार तुमच्याच हातामध्ये आहे आणि तुम्ही जर त्या अधिकाराचा उपयोग तुमच्या उद्धारासाठी केला तर तुमचा उद्धार होणार. तुम्ही जर समजा, एक उदाहरण सांगतो, तुमचं सरकार आलं महाराष्ट्रात, तुमचं सरकार आलं दिल्लीत. मग तुम्ही निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? महाराष्ट्रामधून
5,000 मुलं अमेरिकेमध्ये शिकायला जातील आणि देशामधून 1,00,000 मुलं इंग्लंडमध्ये शिकायला जातील. हे तुमच्याजवळ राज्य असेल तर तुम्ही ठरवू शकता. आणि तुमचे मुलं जर समजा इंग्लंडमध्ये शिकायला गेलेत, ज्या इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकून भारतात आले, एवढी मोठी बौद्धिक क्षमता त्यांनी साध्य केली, तुमचे मुलं सुद्धा तशाच प्रकारची बौद्धिक क्षमता इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये शिकून साध्य करू शकतात. आणि हे साध्य करण्यासाठी महाराष्ट्रात आणि देशात जर तुमचं राज्य असेल तर त्या राज्याला टॅक्स असतो. आता भारत सरकारचा 42 लाख करोड रुपयाचा टॅक्स त्यांना मिळतो. आमच्या या ठिकाणी बसलेले जे लोक आहेत, हे पोलीसचे लोक सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. मी एक मुद्दा सांगून राहिलो, भारत सरकारचा 42 लाख करोड रुपयाचं 1 वर्षाचं बजेट आहे. कळते कळते काय याचा अर्थ? 42 लाख करोड. तुम्ही म्हणा चायला काय कळते काय? 42 लाख करोड म्हणजे काय? 1 वर्षाचा खर्च 42 लाख करोड भारत सरकार जवळ जमा होतो. त्याच्यापैकी 1 लाख करोड तुमच्या मुलाला विदेशी मध्ये शिक्षण देण्यासाठी बजेट ठेवता येऊ शकते. पण हे किती लोकांना कळतंय? राज्यकर्ता यासाठी बनवावं लागते. यासाठी उच्च शिक्षण आवश्यक आहे. एकतर प्रायमरी एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन आहे, महाविद्यालयीन शिक्षण आहे, विश्वविद्यालयीन शिक्षण आहे आणि एक आहे विदेशी शिक्षण. तेव्हा अशा पद्धतीचं शिक्षण आपण आपल्या मुलांना, आपली सरकार जर आली तर आपण करू शकतो. आणि मग अशा पद्धतीनं आपण आपला उद्धार आपल्याच हाताने करू शकतो. ते काम आपण करावं. ते करण्यासाठी मताचा अधिकार आहे. त्या मताच्या अधिकाराचा उपयोग आपण आपले आमदार खासदार निवडण्यासाठी करावा. इथपर्यंत करावा जिथपर्यंत आपलं सरकार आपण बनवू शकतो. आणि सरकार बनवल्यावर आपल्याला जे जे पाहिजे ते आपण करू शकतो. एक मुद्दा कागदावर माझ्याजवळ पाठवण्यात आला, निम्न पैनगंगा धरणावर सुद्धा थोडंसं बोला. मग आता देशावर बोललोय, आता धरणावर तुम्ही बोलायला सांगून राहिलेत. आता तुमची इच्छा आहे तर धरणावर पण बोलावं लागेल. तेव्हा तुमचा जो धरणाचा प्रश्न आहे, ज्या धरणामुळे तुमच्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांच्या वस्त्या उठवल्या जाणार आणि ते गावं वस्तीस्थानापासून उठवले जाऊ शकतील, त्या सर्व गावामध्ये धरणाचं पाणी येणार. आणि तुम्ही जर समजा ती गावं सोडली नाहीत तर तुम्ही डुबून मरणार. म्हणून अशा पद्धतीचं धरण ज्या ठिकाणी तुम्ही डुबून मरू शकता आणि तुम्ही ती जागा सोडायला तयार नाहीत, मग मी तुमच्या बाजूने आहे. असं धरण व्हायला नको. धरण व्हायला पाहिजे, परंतु त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकवस्ती उठवण्याचं काम व्हायला नको. आणि त्यामुळे फार मोठं नुकसान होऊ शकते. ते आपण टाळलं पाहिजे. सरकारने सुद्धा टाळलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचे धरणं बनवायला नको ज्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये कित्येक लाख लोकांना उठवावं लागेल. असं काम करायला नको. अनेक नद्या आहेत, त्या नद्यांवर धरणं बांधली पाहिजेत, परंतु लोकांना नुकसान होऊ न देता त्यांचा विकास केला पाहिजे. सरकारने जर ठरवलं, हे इंजिनियर लोकांनी प्लॅन बनवायचं असते, कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ न देता धरणं बांधली जाऊ शकतात, त्या पद्धतीनं बांधली पाहिजेत. पण जर समजा जबरदस्ती करण्यात येत असेल तर याच्यावर आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन करू. जर त्यांनी ऐकलं नाही तर महाराष्ट्र बंद करण्यापर्यंत आम्ही मोठं आंदोलन करू. तेव्हा या बाबतीमध्ये आग्रही आणि आक्रमक भूमिका आम्ही घेऊ, एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो.
आपण माझं म्हणणं ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा रामकृष्ण माधवराव कोडापे हे या मतदारसंघामध्ये कॅन्डिडेट म्हणून उभे आहेत. त्यांना तुम्ही निवडणूक देण्यासाठी आपलं अमूल्य मत द्यावं अशी विनंती करतो आणि धन्यवाद देतो.